गुड आफ्टरनून मित्रांनो. ॲडमिशन ऑफ पार्टनरचा आपण आज दुसरा प्रॉब्लेम सोडवणार आहोत. ओके, फोटो मी तुम्हाला व्हॉट्सअप केलेला आहेच. सो प्रॉब्लेम आपण रीड करूया. द बॅलन्स ऑफ श्रेयास अँड मदन ॲज ऑन 31 मार्च 2016 इज सेट आउट बिलो. ओके, दे शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1. ते लोक 2:1 रेशोमध्ये प्रॉफिट शेअर करतात. सो 2:1 हा झाला त्यांचा ओल्ड रेशो. ठीक आहे. त्यानंतर बॅलन्स शीट दिली आहे. दोघांचं कॅपिटल आहे, जनरल रिझर्व आहे, क्रेडिटर्स, ॲसेट बाजूला बिल्डिंग, फर्निचर, स्टॉक, डेटर्स, कॅश आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. देन ॲडजस्टमेंट मध्ये बघा, ऑन 1 एप्रिल 16 दे ॲग्रीड टू ॲडमिट प्रसन्न ॲज अ पार्टनर इनटू द फर्म ऑन द फॉलोइंग टर्म्स. कुठल्या टर्म? प्रसन्न to bring 12,000 as good capital and 9,000 as goodwill which is to be retained in the business. He will be entitled 1/4 share in profits of the firm. Capital आणलं आहे, goodwill आणलं आहे आणि 1/4 रेशो त्याला मिळाला आहे. Then 50% of general reserve is to remain as reserve for doubtful debts. So general reserve ला adjustment आहे. Then furniture is to be depreciated. So furniture ला adjustment आहे. Then stock is revalued rupees 13,000. So stock ला adjustment आहे. Then creditors आणि rent ची adjustment आहे. Okay, question दिला आहे. Prepare profit and loss adjustment account or revaluation account, partners capital account and balance sheet. ठीक आहे. सो मी पहिल्यांदा revaluation account ड्रॉ करून घेतलाय. Then partners capital account ड्रॉ करून घेतलाय, ज्याच्यात 3 पार्टनर्स आहेत, 3 कॉलम्स. देन बॅलन्स शीट आपल्याकडे आहे 1 एप्रिल 16 ज्या दिवशी ऍडमिशन होतीये त्या दिवशीची बॅलन्स शीट. देन रफ वर्क मध्ये मी गुडविल अकाउंट आणि बँक अकाउंट किंवा आपण इथे म्हणूया कॅश अकाउंट, बिकॉज प्रॉब्लेम मध्ये कॅश आलाय म्हणून कॅश अकाउंट ड्रॉ करून घेतलंय. ठीक आहे. सो लेजर पोस्टिंगला सुरुवात करू. पहिलं दिलंय दोघांची कॅपिटल. सो कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. ओके, अमाउंट दिले श्रीहासची 40,000 अँड मदन 30,000. प्रसन्न मध्ये डॅश. देन दिलाय जनरल रिझर्व. सध्या आम्ही तो लायबिलिटीलाच लिहून घेतो. एक 4-5 ओळी गॅप सोडा लायबिलिटीला कॅपिटल लिहिण्यासाठी. त्याच्या खाली म्हणा जनरल रिझर्व. ओके, त्याला स्टार मार्क आहे. सो फिगर इनरला ठेवा 24,000. ऍडजस्टमेंटला एक लाईन ब्लँक. देन दिलाय क्रेडिटर्स. अगेन बॅलन्स शीट लायबिलिटी. ओके, त्याला पण स्टार मार्क आहे. सो फिगर इनर कॉलम 16,000. ऍडजस्टमेंटला एक लाईन ब्लँक. देन ॲसेट बाजूला पहिला आयटम दिसतो बिल्डिंग. सो बॅलन्स शीट ॲसेटला बिल्डिंग. चेक करा त्याला स्टार मार्क आहे का. सो स्टार मार्क नाहीये त्याला. आउटर कॉलमला फिगर दिली 20,000. त्यानंतर दिले फर्निचर. अगेन बॅलन्स शीट ॲसेट फर्निचर. त्याला स्टार मार्क आहे. फिगर इनर कॉलम 6,000. ऍडजस्टमेंटला एक लाईन ब्लँक. देन दिला स्टॉक. बॅलन्स शीट ॲसेटला पुन्हा एकदा. ओके, त्याला सुद्धा स्टार मार्क आहे. सो फिगर इनर कॉलमला 12,000. ऍडजस्टमेंटला एक लाईन ब्लँक. त्यानंतर दिले डेटर्स. अगेन बॅलन्स शीट ॲसेट. ओके, त्याला स्टार मार्क आहे का फक्त चेक करूया. स्टार मार्क नाहीये डेटर्सला. सो डेटर्सला तिथे आउटर कॉलमला आहेत तसे 60,000. त्यानंतर दिलाय कॅश. आता कॅश अकाउंट आम्ही ओपन केलाय. सो त्याच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाउन. ओके, अमाउंट आहे 6,000. आणि शेवटला दिलाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता अगोदरच्या व्हिडिओमध्ये आम्ही शिकलोय की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जर ॲसेटला आला तर त्याला ॲक्युम्युलेटेड लॉस असं म्हणतात आणि हा लॉस ट्रान्सफर केला जातो कॅपिटल अकाउंटला, ओल्ड पार्टनर्सच्या कॅपिटल अकाउंटला. मग विचार करूया, प्रॉफिट अँड लॉस ॲसेट बाजूला आलाय म्हणजे त्याचा रेग्युलर बॅलन्स असणार डेबिट. आता तो ट्रान्सफर करायचा आहे म्हणून त्याला द्यावं लागेल क्रेडिट. सो टू प्रॉफिट अँड लॉस. ओके, ॲसेट बाजूला आलाय म्हणजे बॅलन्स डेबिट. तो ट्रान्सफर करायचा आहे म्हणून त्याला द्यावं लागेल क्रेडिट. सो टू प्रॉफिट अँड लॉस. आणि ट्रान्सफर करायचा आहे जुन्या पार्टनर्सना. सो ओल्ड पार्टनर्स कॅपिटल म्हणजे एंट्री तयार होईल ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड
लॉस अकाउंट. म्हणून कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ठीक आहे. आता जुन्या पार्टनर्स ओल्ड पार्टनर्स मध्ये वाटायचं आहे, म्हणजे श्रीहास आणि मदन ज्यांचा रेशो दिला आहे 2:1. ठीक आहे. आता टोटल प्रॉफिट अँड लॉस आहे 6000. मग आम्हाला तो 2:1 मध्ये वाटावा लागेल. सो पहिल्याचा रेशो 2 भागिले रेशोची बेरीज 3 आम्ही सोडवून घेतलं. ओके. पहिल्याला मिळणार 4000 म्हणून दुसऱ्याला मिळणार 2000. सो अमाउंट आम्ही बायफर्केट करून लिहून टाकली. 4000 2000 तिसऱ्यामध्ये डॅश. आलेला जनरल रिझर्व ओल्ड रेशो नुसार वाटून घेतला. ओके. त्यानंतर आता आपण ऍडजस्टमेंट वरती येऊया. ऑन 1 एप्रिल 16 दे अग्रीड टू ऍडमिट प्रसन्न ॲज अ पार्टनर इनटू द फर्म ऑन फॉलोइंग टर्म्स. प्रसन्नला त्यांनी ऍड केला म्हणून मी प्रसन्नचा एक एक्स्ट्रा कॉलम काढून ठेवलाय. पुढे प्रसन्न टू ब्रिंग ₹12,000 ॲज कॅपिटल अँड 9,000 ॲज गुडविल विच इज टू बी रिटेन इन द बिझनेस. दोन गोष्टी त्याने आणल्या नाही. पहिली आणलं त्याने कॅपिटल 12,000. सो आम्ही एंट्रीला सुरुवात करणार. प्रसन्नने बिझनेस मध्ये कॅपिटल म्हणजे कॅश आणली. सो कॅश बिझनेस मध्ये आली म्हणून बेसिक एंट्री होईल कॅश अकाउंट डेबिट टू प्रसन्नस कॅपिटल. प्रसन्नने बिझनेस मध्ये कॅश आणली म्हणून कॅश अकाउंट डेबिट आणि प्रसन्नने दिली. सो क्रेडिट द गिव्हर त्या नियमानुसार टू प्रसन्नस कॅपिटल. ठीक आहे. कॅश टू कॅपिटल. सो एंट्री कॅशच्या डेबिटला जाईल. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू प्रसन्नस कॅपिटल. ओके. किती रुपये आणले बघा कॅपिटल म्हणून 12,000. देन दुसरा इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट. ओके. आणि प्रसन्नच्या कॉलम मध्ये आले 12,000. ठीक आहे. सो कॅपिटल त्याने बिझनेस मध्ये आणल्याची प्रोसेस आम्ही पूर्ण केली. आता त्याने गुडविल आणलं 9,000 आणि विच इज टू बी रिटेन इन द बिझनेस. म्हणजे आम्ही आमच्या टेबल नुसार जाणार आहोत. टेबल या अगोदर आम्ही शिकलोय की गुडविल कॅश मध्ये आली आणि रिटेन झाली. तर दोन एंट्री आम्हाला काय मारायला लागतील. पहिली कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल. ओके. आणि दुसरी एंट्री आम्हाला करावी लागेल गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल. ठीक आहे. गुडविल कॅश मध्ये आली आणि रिटेन झाली. याच्या दोन एंट्री आम्हाला कराव्या लागतील कॅश टू गुडविल आणि गुडविल टू ओल्ड पार्टनर्स. सो मी पहिली एंट्रीचं पोस्टिंग करतोय कॅश टू गुडविल म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल. ओके. जेवढी गुडविल त्याने आणली 9,000. दुसरा इफेक्ट गुडविल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश 9,000. ओके. सो पहिली एंट्री आम्ही पास केली कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल. ठीक आहे. त्यानंतर दुसरी एंट्री आम्हाला करायची आहे गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स. आता ओल्ड पार्टनर्स म्हणजे श्रेयास आणि मदन. सो एंट्री होईल गुडविल अकाउंट डेबिट टू श्रीहास कॅपिटल आणि टू मदन्स कॅपिटल. ठीक आहे. एंट्री होईल गुडविल अकाउंट डेबिट टू श्रीहास कॅपिटल टू मदन्स कॅपिटल. म्हणजे लेजर पोस्टिंग कसं मिळेल गुडविल अकाउंटच्या डेबिटला. सो गुडविल अकाउंटच्या डेबिटला टू श्रीहास कॅपिटल आणि टू मदन्स कॅपिटल. ओके. आता ही एंट्री मारताना आम्हाला सॅक्रिफाइस रेशो मध्ये करावी लागेल. ठीक आहे. दुसरी एंट्री आम्हाला ओल्ड पार्टनर मध्ये करताना सॅक्रिफाइस रेशो मध्ये करावी लागेल. याच्या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आम्ही शिकलोय की जर प्रॉब्लेम मध्ये ओल्ड रेशो दिलेला असेल आणि इनकमिंग पार्टनरचा शेअर दिलेला असेल तर ओल्ड रेशो हाच सॅक्रिफाइस रेशो असतो. ठीक आहे. इनकमिंग पार्टनरचा शेअर जर का दिलेला असेल तर ओल्ड रेशो हाच सॅक्रिफाइस रेशो असतो. म्हणजे आताच्या केस मध्ये सॅक्रिफाइस रेशो सुद्धा 2:1च आहे. ठीक आहे. मग गुडविल टोटल आले 9,000. आम्ही 2:1 मध्ये वाटून घेणार. ओके. सो कॅल्क्युलेशन पहिल्यासाठी होईल 9,000 गुणिले 203
मग उत्तर येईल 6000 आणि पहिल्याला 6000 म्हणून दुसऱ्याला 3000. ओके, सो व्हॅल्यू आम्ही लिहून घेऊ. श्रेयास कॅपिटल 6, देन मदन्स कॅपिटल 3. दुसरा इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. सो बाय गुडविल. ओके, 6000, 3000, तिसऱ्यामध्ये डॅश. एंट्री क्लिअर. गुडविल बिझनेस मध्ये आली, सो कॅश टू गुडविल आणि रिटेन झाली. सो गुडविल अकाउंट डेबिट टू होल्ड पार्टनर्स म्हणजेच टू श्रीहास कॅपिटल टू मदन्स कॅपिटल. ओके, त्यानंतर दुसरी त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट आहे. 50% ऑफ जनरल रिझर्व इज टू रिमेन ॲज रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स. जनरल रिझर्व पैकी 50% रिझर्व तसाच शिल्लक ठेवा. सो जनरल रिझर्व आहे 24000, त्यापैकी 50% तसाच ठेवा म्हणून मी 12000 रुपये शिल्लक ठेवले. टोटल जनरल रिझर्व पैकी 50% रिझर्व तसाच ठेवा. सो मी 12000 रुपये रिझर्वचे शिल्लक ठेवले म्हणून लेस किती करावे लागणार आहे तर 12000. ओके, आता हा रिझर्व ऍक्च्युअली जुन्या पार्टनर्सचा आहे. सो जुन्या पार्टनर्स मध्ये जावा लागेल. अॅक्युम्युलेटेड प्रॉफिट असं आम्ही याला म्हणू शकतो. म्हणून मी इथे लेस करताना म्हणणार ट्रान्सफर टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल. ओके, टोटल 24000 रुपये रिझर्व आहे. ऍक्च्युअली हा सगळाच ओल्ड पार्टनर्सचा होता, पण त्यांनी सांगितलं की 12000 रुपये रिझर्व शिल्लक ठेवा म्हणून आम्ही 12000 रुपये 50% रिझर्व शिल्लक ठेवला. उरलेला 50% आम्ही ओल्ड पार्टनर्सला ट्रान्सफर करणार. आता विचार करा, रिझर्व होता 24000, लायबिलिटी बाजूला होता म्हणजे त्याचा बॅलन्स असणार क्रेडिट, तो ट्रान्सफर करतोय म्हणून रिझर्वला द्यावं लागेल डेबिट. ओके, रिझर्व होता लायबिलिटी बाजूला म्हणजे त्याचा बॅलन्स क्रेडिट, तो ट्रान्सफर करायचा आहे म्हणून त्याला द्यावं लागेल डेबिट. सो जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू. आता जुन्या पार्टनरला द्यायचं आहे म्हणजे श्रीहास आणि मदन. सो टू श्रीहास कॅपिटल आणि टू मदन्स कॅपिटल. ठीक आहे, मग आता मला पुन्हा एकदा ओल्ड रेशो मध्ये अमाउंट कोणून घ्यायला लागतील. येस, सो टोटल अमाउंट आहे ट्रान्सफर केलेली 12000 म्हणून आमचं कॅल्क्युलेशन सुरू होईल 12000 गुणिले पहिल्याचा रेशो 2 भागिले रेशोची बेरीज 3. सो 3 1 3, 312 म्हणजे पहिल्याला आले 8000 म्हणून दुसऱ्याला येणार 4000. दोनास एक रेशो मध्ये आम्ही अमाउंट फोडून घेतली. ठीक आहे, आता एंट्री आम्हाला मारायचे जनरल रिझर्व टू कॅपिटल. सो इफेक्ट येईल कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. ओके, बाय जनरल रिझर्व 8000 आणि 4000, तिसऱ्यामध्ये आली डॅश. ठीक आहे, देन तिसरी ऍडजस्टमेंट आम्ही सोडवतोय. फर्निचर इज टू बी डेप्रिसिएटेड बाय 5%. नेहमीची ऍडजस्टमेंट डेप्रिसिएशनची आहे. सो फर्निचर मधून लेस डेप्रिसिएशन 5%, 5% वजा करायला लागेल. 6000 से 5% येणार 300 रुपये. वजाबाकी करून आउटरला गेले 5700. डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट आम्ही दिला असता प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला फायनल अकाउंट नुसार म्हणून इथे रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू फर्निचर 300 रुपये. ओके, सो फर्निचर वर आम्ही चार्ज केलं डेप्रिसिएशन 5%ने. ऍसेट मधून लेस अँड रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला. देन दुसरी ऍडजस्टमेंट याच्यामध्ये दिले स्टॉक इज रिव्हॅल्यूड रुपीज 13000. स्टॉकची किंमत 13000 करा. आहे 12000, 13000 रुपये करायचे म्हणून मी आउटरला लिहून घेतली. आहे 12000 करायचे 13000 म्हणजे किंमत वाढते म्हणून ऍड इन्क्रीज 1000. ओके, 1000 रुपयाने स्टॉकची किंमत वाढते. मग विचार करा, मगाशी फर्निचरची किंमत कमी झाली म्हणून आम्ही डेबिट दिलं. फर्निचरची किंमत कमी झाली म्हणून आम्ही डेबिट दिलं. आता फर्निचरची किंमत वाढली म्हणून क्रेडिटला जाईल. सो क्रेडिट बाजूला बाय स्टॉक 1000. ठीक आहे,
किंमत कमी झाली तर आम्ही लेस करतो. सो किंमत वाढली तर आम्ही क्रेडिट बाजूला टाकू. त्यानंतर ऍडजस्टमेंट नंबर 5 दिले. क्रेडिटर्स ऑफ 1000 आर नॉट लाइकली टू क्लेम अँड हेन्स शुड बी रिटर्न ऑफ. क्रेडिटर्स आहेत आमचे 1000 रुपयाचे जे आता अस्तित्वात नाहीये म्हणजे रिटर्न ऑफ झाले. सो क्रेडिटर्सची किंमत 1000 रुपयाने कमी करा असं ते म्हणतात. आता आमच्याकडे क्रेडिटर्स दिलेले आहे त्याच्यामध्ये मी म्हणणार लेस रिटर्न ऑफ. ओके 1000 रुपयाने कमी करा. सो मी 1000 रुपये लेस केले आउटरला आले 15000. क्रेडिटर्सची अमाउंट कमी केली. आता विचार करा क्रेडिटर्स म्हणजे आमची लायबिलिटी म्हणजे क्रेडिटर्सचा बॅलन्स क्रेडिट ती कमी करायची. क्रेडिटर्सचा बॅलन्स क्रेडिट कमी करायचे म्हणून क्रेडिटर्सला द्यावं लागेल डेबिट. ओके सो बेसिकली क्रेडिटर्सचा अकाउंट होईल डेबिट आणि मग ट्रान्सफर कुठे करणार तर रिव्हॅल्युएशनला. म्हणून एंट्री तयार होईल क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन. ओके क्रेडिटर्सचा बॅलन्स असतो क्रेडिट तो कमी करायचा आहे. ओके म्हणून त्याला डेबिट. सो क्रेडिटर्स अकाउंट डेबिट आणि ट्रान्सफर करायचा रिव्हॅल्युएशनला म्हणून टू रिव्हॅल्युएशन. सो लेजर पोस्टिंग येईल रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय क्रेडिटर्स 1000. ओके रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला येईल बाय क्रेडिटर्स 1000. ठीक आहे. त्यानंतर 6वी शेवटची ऍडजस्टमेंट आहे रेंट ऑफ 400 ड्यू बट नॉट रिसीव्ड हॅज नॉट बीन रेकॉर्डेड इन द बुक्स. 400 रुपयाचा रेंट आम्हाला मिळणार आहे रिसीवेबल आहे पण आम्ही अकाउंटिंग केलेलं नाहीये. सो इन्कम रिसीवेबल किंवा इन्कम ॲक्रुड ओके किंवा इन्कम आउटस्टँडिंग. मग दोन इफेक्ट आमचे फायनल अकाउंट नुसार होतात. पहिला बॅलन्स शीटच्या असेटला आणि दुसरा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. ओके दोन इफेक्ट आमचे होतात फायनल अकाउंट नुसार. पहिला इन्कम रिसीवेबल म्हणून असेटला आणि दुसरा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. आता प्रॉफिट अँड लॉसच्या ऐवजी आम्ही तो रिव्हॅल्युएशन क्रेडिटला घेणार. सो पहिला इफेक्ट मी दिला रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय इंटरेस्ट रिसीवेबल 400 रुपये. ओके बाय इंटरेस्ट सॉरी बाय रेंट आहे बाय रेंट रिसीवेबल 400 आणि दुसरा इफेक्ट आम्ही असेटला दिला आउटस्टँडिंग रेंट रिसीवेबल. ओके किंवा रेंट रिसीवेबल म्हटलं तरी सुद्धा चालेल 400 रुपये. ठीक आहे. या ठिकाणी आपला प्रॉब्लेम सोडवून कंप्लीट झालाय. आता आम्हाला हा प्रॉब्लेम क्लोज करावा लागणार आहे. ओके सो स्टेप्स काय क्लोज करण्याच्या. पहिल्यांदा आम्हाला क्लोज करावा लागेल गुडविल अकाउंट. सो 6000 अधिक 3000 डेबिटची बेरीज 9000 क्रेडिटची सुद्धा बेरीज 9000. मी दोन्ही बाजूला बेरजा लिहून घेतल्या. सो गुडविल अकाउंट मी पहिला क्लोज केला. देन मी गेलो रिव्हॅल्युएशन वर. ओके चेक केलं सरळ सरळ दिसतंय रिव्हॅल्युएशनची क्रेडिट बाजू मोठी आहे. सो 2-3 ओळी मी गॅप सोडल्या आणि बेरीज घेतली 2400 डेबिटला पोस्ट केले 2400 त्यातून 300 रुपये वजा केले. सो शिल्लक राहणार 2100. ओके डेबिटला परत आलाय म्हणून तो आपला प्रॉफिट आहे. ओके ट्रान्सफर करावा लागेल कॅपिटलला म्हणून मी ते पोस्टिंग लिहिलं टू पार्टनर्स कॅपिटल. ठीक आहे. बट हा जुन्या पार्टनरचा आहे नवीन पार्टनरला देता येणार नाही म्हणून हा प्रॉफिट जुन्या पार्टनर मध्ये वाटायचा आहे. आता जुना रेशो आपल्याकडे आहे 2:1. सो आलेले 2100 रुपये 2:1 मध्ये वाटावे लागतील म्हणून पहिल्याचा रेशो 2 भागिले रेशोची बेरीज 3. 3 × 3 3 × 7 21 म्हणजे पहिल्याला मिळतील 1400 म्हणून दुसऱ्याला मिळतील 700 रुपये. ओके सो मी फिगर लिहून घेतो. पहिला आहे श्रीहास ज्याला मिळणार आहे 1400 आणि दुसरा आहे मदन ज्याला मिळणार आहे 700 रुपये. सो टोटल 2100. म्हणजे या ठिकाणी आमची जर्नल एंट्री तयार झाली रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स
कॅपिटल. सो दुसरा इफेक्ट कॅपिटलच्या क्रेडिटला बाय रिव्हॅल्युएशन. ओके, कंसामध्ये म्हणूया आपण प्रॉफिट बाय रिव्हॅल्युएशन, कंसात मी म्हटलं प्रॉफिट, दोघांच्या रिस्पेक्टिव्ह फिगर 1400 आणि 700. सो मी रिव्हॅल्युएशन क्लोज केलं. पहिलं गुडविल देन रिव्हॅल्युएशन. आता पार्टनर्स कॅपिटल क्लोज करावं लागेल. सो क्लोज करूया. ओके, सो पहिल्यांदा मी प्रसन्नपासून सुरुवात करतो. प्रसन्नच्या दोन्ही बाजूचा मी विचार केला. क्रेडिट बाजू मोठी आहे 12000, डेबिटला मी पोस्ट केले 12000, सगळ्याच बॅलन्स म्हणून डेबिटला आले 12000. देन मी मदनचा विषय क्लिअर करतो. मदनची सुद्धा क्रेडिट बाजू क्लिअर आहे. सो मी क्रेडिटची बेरीज घेतो. 30000 अधिक 3 33 4 37700. ओके, क्रेडिटची मी बेरीज घेतली. डेबिटला मी ती पोस्ट करतो 37700. त्यात डेबिटचे 2000 वजा होतील. सो शिल्लक राहतील 35700. देन श्रेयासचा विषय 40 46 50 54 55400. डेबिटला मी पोस्ट केले 55400. त्यातनं 4000 रुपये मी वजा करणार. सो शिल्लक राहणार 51400. आता मी त्यांचे बॅलन्स आहे म्हणून पोस्टिंग देतो टू बॅलन्स कॅरी डाऊन. ओके, आणि आपल्याला कॅपिटलचे बॅलन्स मिळाले. सो मी त्या लायबिलिटीला लिहून घेतो. पहिला आहे श्रीहास ज्याचा आहे 51400. दुसरा आहे मदन ज्याची बॅलन्स आला 35700. आणि तिसरा आहे प्रसन्न, ओके, ज्याचा बॅलन्स आलाय 12000. यांची बेरीज बनवून मी आउटरला घेणार. या बेरीज 0 0 0 0 0 0 7 आणि 4 1100 1 आणि 5 6 9 8 आणि 9 5 3 8 9 99100. बघा जरा एकदा 99100. ओके, सो मी कॅपिटल अकाउंट क्लोज केलं. त्यानंतर मी कॅश अकाउंट क्लोज करणार. ओके, सो कॅश डेबिटची बेरीज लिहिली आहे, लिहून घ्या. 12000 अधिक 6 18 18 अधिक 9 म्हणजे 27000. क्रेडिटला मी पोस्ट केले 27000, सगळाच बॅलन्स. ओके, म्हणून बाय बॅलन्स कॅरी डाऊन 27000. आता कॅशचा बॅलन्स आहे. सो मी ॲसेटला लिहून घेतला कॅश अकाउंट 27000. ठीक आहे, या पद्धतीने मी कॅश अकाउंट क्लोज केला. ॲट द फायनल आता आम्हाला बॅलन्स शीटची टोटल घ्यायची आहे. घेऊया टोटल. सो टोटल मारायला मी सुरुवात केली 99100. 90 अधिक 10 100 अधिक 10 110 115 117 आणि 12600. 1,26,100. देन ॲसेट बाजू 20000 25 700 700 38 आणि 98 700 98 99 100 अधिक 27 1,26,100. ओके, सो आमची बॅलन्स शीट टॅली झाली. ठीक आहे, पहिल्यांदा मी गुडविल क्लोज केलं, देन कॅपिटल, देन रिव्हॅल्युएशन, देन कॅपिटल, देन कॅश अँड देन बॅलन्स शीट. ठीक आहे.